करावं वाटतं नजरुकरांचं की इतके वर्ष आपण अन्याय सहन करत आहात. आज पाण्याच्या बाबतीत म्हणलं तर नजरुकमध्ये अन्याय सहन करतोय. आज रस्त्याच्या बाबतीत नजरुकर सहन करतोय आणि रस्त्यावर उतरल्यानंतर आज मी पाहतोय की काय परिस्थिती आहे नजरुकची. आज कशासाठी आंदोलन करावं लागतंय तर रस्त्यासाठी. कुठला रस्ता तर आपलाच चालू असलेला रस्ता यांनी बंद केलाय. कोण केलाय तर राष्ट्रीय महामार्ग. हे राष्ट्रीय महामार्ग म्हणजे नेमकं काय एवढंच मी तुम्हाला सांगतो. असून अडथळ्याने नसून खोळंबा म्हणजे राष्ट्रीय महामार्ग आहे. कारण का तर गेल्या जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 13-14 वर्ष झालं या राष्ट्रीय महामार्ग 65 नंबरचं काम चालू आहे. आज आपण पाहतोय की हा रस्ता आजही अर्धवट आहे. आजही हा रस्ता पूर्ण झालेला नाही. अनेक जणांच्या निष्पाप लोकांचे बळी या अर्धवट रस्त्यामुळे आजपर्यंत गेलेले आहेत. परंतु ह्यांना त्याचा काही सोय सुद्धा नाही. फक्त काम करायचं, पैसे कमवायचे आणि त्या ठिकाणी त्या पैशामधून सत्ता आणि सत्तेतून या ठिकाणी आमच्यावर मस्ती करायचं काम या ठिकाणी सरकार करते. खरं पाहिलं तर हा रस्ता त्यावेळेस सुरू केला पाहिजे होता ज्यावेळेस हे पूल उड्डाण पूल त्या ठिकाणी झालं. ते पूल झाल्यानंतर अंदूरचं आणि त्या अंदूरचं उड्डाण पूल साहेब मी तुम्हाला सांगतो की ते अशा पद्धतीचं काम आहे की आज जरी तरी दुरुस्ती करत असतील आणि एखादी गाडी गेली की पूर्ण उड्डाण पूल त्या ठिकाणी फाटून जाईल अशी पद्धतीचं काम या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग करते. आज येडूगुडचा पूल असेल, आज या ठिकाणी मुरुमचा पूल असेल, पूर्ण भ्रष्टाचारी काम या ठिकाणी चाललंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कडेरे साहेब या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे नेते सुरेशदाजी बिराजदार तर या ठिकाणी एक आंदोलन केलं आणि आंदोलन करून त्यांनी सांगितलं की ते ओव्हरब्रिज या ठिकाणी त्या बनसूर ठिकाणी पाहिजे. परंतु त्या ठिकाणी त्यांनी गडकरी साहेबांची भेट घेतली, सगळीकडे निवेदन दिले, तर त्याचा फायदा काही झाला नाही. आणि म्हणून मी तुम्हाला नजरुकरांना खरं धन्यवाद देतो की सगळ्यात सुरक्षित असलेलं शहर म्हणजे कोणतं असेल तर ते नजरुक शहर आहे. पाण्याच्या बाबतीत असेल, आज मला माहित आहे की पाणी ज्या दिवशी येतं आमचे ठाकूर साहेब आमच्या गुलाब शिंदे सांगतात की आज आमचं पाणी आम्ही येऊ शकत नाही. 13-14 दिवसाला पाणी येत नाही. त्या ठिकाणी पाईपलाईन खंदून 4 वर्ष झालं. खाडवे साहेब या ठिकाणी आपण पाहतोय की 4 वर्ष झालं या ठिकाणी खंदून त्या ठिकाणी पाईपलाईन ठेवणार साहेब. सगळ्यात महत्वाचा मुद्दा नजरुकरांचा त्याच पद्धतीने हा रस्त्याचा मुद्दा आहे. हा रस्ता चालू कशासाठी झाला तर संतोषजीने सांगितलंय. मी त्यात जाणार नाही कारण नजरुकचा विकास या ठिकाणी खुंटलाय. नजरुक शहराचा विकास या ठिकाणी करतो म्हणून आश्वासित करून त्या ठिकाणी हे सरकार आलेलं आहे. हे सत्ताधारी सत्ता होते आहे. इमाम साहेब आपण सगळेजण लढतोय, लढत राहू आणि एकच सांगतो की 8 दिवस